महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या मतदानाच्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात। सर्वत्र सुरक्षित आणि वेगवान मतदान करण्यासाठी आयोग प्रयत्नशील। राज्यातील 29 महानगरपालिका मतदान क्षेत्राच्या पूर्वी अनेक ठिकाणी हिंसाचार, काही ठिकाणी तोडफोड तर काही ठिकाणी मारामाऱ्या। मतदान यंत्राला जोडलं जाणार पाडू यंत्र। पाडू यंत्राच्या जोडणीमुळे राजकीय पक्षांमध्ये प्रतिकूल भावना। पाडूच्या जोडणीबद्दल आधी का सांगितलं नाही, ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। देव आहे का असं विचारणारे ठाकरे चक्क देवळात पोचले। मुंबादेवीला घातलं महापौर मिळवून देण्याचं साकडं। लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस ठेवलाय का, संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। युती सरकारनं पार्टी फंडासाठी 100 कोटी मागितले। अजित पवार यांचे मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे सरकारवर गंभीर आरोप। अजित पवारांना 25 वर्षांनंतर या विषयाची आठवण का झाली, एकनाथ खडसे यांनी विचारला प्रश्न। ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने। शिवसेना पैसे वाटप करत असल्याचा उद्धव समर्थकांचा आरोप। पनवेलमध्ये भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा झाला आरोप। मनसे कार्यकर्त्यांनी काही जणांना रंगे हात पकडले। पुण्यात भाजपा उमेदवाराच्या पतीकडून डान्सबारमध्ये पैसे उधळल्याचा व्हिडिओ आला समोर। रवींद्र धनगेकर यांनी केलाय दावा। फलक राष्ट्रवादीचा फोटो फडणवीस आणि उद्धव यांचा। घाटकोपर प्रभाग क्रमांक 126 मधला अजब प्रकार। नाशिकमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा। सलीम शेख यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर करण्यात आली आहे पोस्ट। नागपुरात झळकले काँग्रेसच्या विरोधातील फलक। काँग्रेसनं धोका दिलाय असा तपशील। चांदवड मनमाड रस्त्यावर भीषण अपघात। ट्रक खाली चिरडून आईसह 2 चिमुकले ठार। वेगवान घरपोच सामान पोहोचवण्याच्या निर्णयाला प्रतिबंध। आता 10 मिनिटात घरपोच वस्तू देणार नाही। केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या आदेशानंतर ब्लिंकिटचा निर्णय। ट्रकच्या धडकेमध्ये 2 सख्या बहिणी जागीच ठार। पिंपरी चिंचवडच्या रहाटणी फाटा इथं घडली दुर्घटना। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांसाठी विशेष भेट। राज्यभरातल्या महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक सुरू। मकर संक्रांतीचा राज्यभरामध्ये उत्साह। मंदिरांमध्ये वाणवसा करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी। येवल्यात मतोबा महाराजांच्या यात्रेचा उत्साह। नैताळेतल्या ग्रामदैवत मतोबा महाराज यांच्या उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जत्रेला भाविकांनी केलीये गर्दी।